कुठले विचार करू नका, जेवून घ्या बरं आधी. चला चला बसा इथे, बसा. आ करा पटकन. मला भरवते आहेस, पण तू जेवलीस? मला माहिती नेहा जेवलो नाही म्हणून तू बी जेवली नाहीस. जेवलीये मी. होय? घे माझी शपथ आणि सांग. काय करू काहीच कळेना झालं. सुंदरचा राग शांत झाला असेल ना, वहिनी बोलले असतील ना त्याच्याशी. काहीच कळेना झालंय. अजून बी येणं लय येळ झालं. त्याचं काय नाही, मीच वहिनींना जाऊन विचारतो. काय झालं, सुंदर जेवला का? तुम्ही बोलला त्याच्याशी? त्याचा राग शांत झाला ना? नाही नाही, मी एक काम करतो, मीच जाऊन बोलतो त्याच्याशी. भाऊ आहे आपला, काय करल, ओरडल हाणल, अजून काय करणार आहे. बारक्या शांत हो जरा. मला कळतंय तुझ्या डोक्यात आता खूप प्रश्न आहेत, पण असं पॅनिक होऊन नाही चालणार आहे. जे घडलं ते खूप चुकीचं घडलंय बारक्या. ज्यांनी खूप हर्ट झालेत आणि त्यांचा राग इतक्या सहजासहजी नाही जाणार. आपण सगळे थोडे शांत राहूयात आणि त्यांना थोडा वेळ देऊयात ना. माझ्या हातनं लय मोठी चूक झाली बघ. मीच त्याच्यावर असा अविश्वास दाखवला. जीव ओरडून ओरडून सांगत होता, पण नाही, माझंच डोकं फिरलं होतं. त्याच्याशी असं न बोलता जास्त वेळ नाही राहू शकत होतो. मला तर काहीच सहन नाही झालं. बारक्या, मला कळतंय तुला किती त्रास होतोय, पण म्हणून असं गडबडीत काहीतरी चुकीचं वागशील आणि गोष्टी आणखीन चिघळतील. त्यामुळे शांत राहा. मग तुम्ही सांगा मी काय करू म्हणजे त्याचा राग जाईल. हा, तुम्ही म्हणाल ते मी करतो. काय झालं, चुकीचं बोललो का मी? एक गोष्ट करू शकतो आपण. मेनका, आत येऊ. मेनका, आत येऊ. हा ताई, अगं ये की ये ना. बस, मी जरा बसायला. ठीक आहे ठीक आहे. तुला चहा पाणी काही सांगू का? काही नको मला. बर बस इथं बस. बर, सकाळ सकाळी कस काय येणं केलं? मेनका,
मला तुझ्याशी जरा बोलायचं होतं. हे बघताय, कालच्या बद्दल जर तू काय बी बोलायला आली असेल तर नको बोलू. आधीच लय त्रास झालाय. जे काय झालं ते लय जिव्हारी लागले. रात गेली माझी विचार करू करू. म्हणलं आता नवीन दिवस आहे, नवीन सुरुवात करावी ना, तर कालचं काही नाही. मला थोडं वेगळं बोलायचंय तुझ्याशी. बारक्या, मला माफ कर. त्या उर्वशी मामींचं सगळं ऐकत होतो मी, आणि त्या सगळ्यात माझ्याकडनं लय मोठी चूक झाली बघ. फक्त यावेळी मला माफ कर. इथनं पुढं माझ्याकडनं अशी कुठलीच चूक होणार नाही बघ. तुला वाईट वाटलं असेल, मला एकदा माफ कर. हे बघ, मला तुझी मनस्थिती कळतीये. जे झालं ते खूप चुकीचं झालं आणि त्याचा तुला खूप त्रास होतोय हेही माहितीये मला. तू एक स्वाभिमानी मुलगी आहे. सगळं तुला राग येणं अगदीच स्वाभाविक आहे. पण प्रत्येक गोष्टीची दुसरी बाजू असते ह्याचाही एकदा विचार कर. अगं, इथे जसं आता तुला त्रास होतोय ना, तसंच तिकडे त्यांना पण होतोय. अगं, मी बघितलंय, त्यांनी ही गोष्ट खूप मनाला लावून घेतली. तेही खूप कचलेत ग. आणि निर्मला आत्या, तुला लेक म्हणतात ग. लेकीप्रमाणेच मायाही करतात. त्यांची अवस्था फार काही चांगली नाहीये. तू जर आता घरी आली नाहीस ना, तर हा नात्यातला गैरसमज कधीच दूर होणार नाही. अगं, तुला त्या घराविषयी, त्या घरातल्या माणसांविषयी प्रेम जिव्हाळा असेल ना, तर मी जे काही बोलते ना त्याचा एकदा शांतपणे विचार करशील. कारण मला आता कोणालाच होणारा त्रास बघवत नाहीये. आणि मी घरी सगळ्यांना हा शब्द देऊन आली की हा सगळा गैरसमज पुढल्या 24 तासात मी दूर करेन. हे बघ, मला माहिती तुझ्यासाठी हे थोडं अवघड आहे, पण कुठल्याही गोष्टीचा निर्णय घेताना चारही बाजूंनी विचार करून शांतपणे निर्णय घे, हीच कळकळीची विनंती आहे माझी. लई पुळका आला होता ना हिला त्या मेनकाचा.
गेली होती तिच्या दारापत्र नाक घासत. त्या मेनकानच हिला हकलली असणार. बया झाली धीट आणि बासुंदीत कालवते मीठ. आता ही मेनका काय हित परत येत नसती. उर्वशी, अगं काय बोलतेस तू? तुझ्या तोंडाला का नाही किलोभर साखर पडू दे. तू म्हणते असं काय झालं का नाही, हे सगळं आपल्या पत्त्यावर पडणार आहे. हा मेनका नको तिथं आडवे पडायचे. हिच्यामुळे बिझनेसमध्ये झोल पण करता येत नव्हती. आपसुक आपल्या वाट्यातला काटा असा अलगद बाजूला झाला. आता परत माझ्या बापाचा बिझनेस आपल्या हातात येणार. बघा, मी होते म्हणून हे समज घडवून आणलं का नाही. बरोबर माशाला जाळ्यात पकडून बाहेर फेकून दिला. हो ग, तू आहेस तर मी आहे, हाय का नाही? अगं तुझं डोसकं म्हणजे इमानापेक्षा फास्ट चालते. तू आहेस माझ्या संग म्हणून तर मी ह्या घरात बिंदास निर्दास राहतोय. तुझं करावं तेवढं कौतुक कमीच आहे बघा. हा बस 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 बस. हा आता शब्दामध्ये लाड करणं बंद करा. मग काय करायचं? तू सांग फक्त काय करायचं. म्हणजे तू मला सांग तुला काय पाहिजे, लगेच तुझ्या पुढ्यात हजर करतो. मग मला की नाही डायमंडचा नेकलेस घेऊन द्या. दिला, त्यात काय एवढं? नुसते बोलाची कडी. मागच्या वेळेला असंच म्हणला होता. उर्वशी माझी लाडकी राणी, तुला 4 चाकी घेऊन देतो. दिली का घेऊन? अगं जरा समजून घे. तू मावशील एवढी नकली गाडी मार्केटमध्ये नाहीच मिळाली मला. नकली? अगं नाही, पर तुला हार देणार बरं का, हे नक्की. नकली? नकली कशाला, असली देणार. नगाला नग जोडलं की झालं आपलं. तुझं बरं काहीतरी असतं नकली नकली. काय झालं? मेनकाच्या फोनची वाट बघतेस? अगं अक्षरा, ती नाही फोन करणार. नाही, मला खात्री आहे ती नक्की फोन करणार. अक्षरा, मी सांगतोय ना, ती नाही फोन करणार. अगं लय स्वाभिमानी पोरगी आहे ती. ऐक माझं, तू उगाच अपेक्षा ठेवू नकोस, तुलाच त्रास होईल. माझ्या त्रासाचा सोडा हो. आत्यांची अवस्था खूप वाईट आहे. मला ती नाही बघवते. मी त्यांना शब्द दिलाय, पुढल्या 24 तासात हे सगळे गैरसमज दूर करून मी मेनकाला घरी आणीन. आणि तिचा काहीच मेसेज नाहीये, मला काही सुचत नाहीये. अगं मी सांगतोय ना, ती नाही फोन करणार. तू उगाच अपेक्षा ठेवू नगस. मी पुन्हा एकदा सकाळी जाऊन तिला समजून येऊ का? नाही अक्षरा, तू पुन्हा तिकडे जायचं नाहीस. हे बघ, तू तिकडे गेलीस आणि मेनकानं किंवा अजून कोणी तुझा अपमान केला ना, तर ते मला चालणार नाही. असू दे हो, आत्यांसाठी. नाही म्हणलं ना, नाही जायचं. बरं चल आता झोपूया, लय उशीर झाला. नाही, लाईट बंद कर. मेनकाच्या टेम्पोचा आवाज.
मेनका, माझ्या शब्दाचा मान राखून आलीस, खरंच थँक्यू. बघ, तुझ्या बोलण्यामुळं मी इथं आली खरी, पण मी इथं थांबन ते एका अटीवर. कोणती अट? हे बघ, तू इथं पैसे बिसे मागायला आली असशील ना तर अजिबात मिळणार नाही, लक्षात ठेव. ओ, पैशाची भूक भिकाऱ्यास नाही, आणि ती इथं कुणाला आहे ते सांगायची काय बी गरज नाही. आणि मेनकानं ना पैशाची पत्रास कधी ठेवलेलीच नाही. तिच्या आयुष्यात लाख मोलाची माणसं लई महत्वाची आहेत. आई, तू आणि पावट्यानं बारक्याला माफ करावं ही अट आहे माझी. तरच मी इथं थांबन. बघितलं का उर्वशी, याला म्हणतात मनाचा मोठेपणा. समद्यांना तुझ्या तराजूत तुलू नको. आत्या, माझ्या हातनं लय मोठी चूक झाली, मला माफ कर. केलं माफ, पण एक ध्यानात ठेव, चुकीच्या माणसांच्या भूलथापांना कधी बी बळी पडू नगस, आणि चुकीच्या मार्गावर कधी बी जाऊ नगस. नाती लाख मोलाची असतात बारक्या, ती जपायला शिक. भावा, तुझी माफी मागायची माझी हिंमत बी होत नव्हती, पण ना बारक्या, ताई, अगं काय चाललंय हा? हे काय बरोबर नाही हा ताई. तू जरा नीट विचार कर. अगं डोळं उघड, ही मेनका आहे का नाही? पुरे समद्यानी ऐका. काल यशवंता म्हणला होता ना, त्याप्रमाणे उद्यापासून तो बिझनेसचं काम बघणार नाही. समदा बिझनेस मेनका आणि सुंदर बघतील. अगं ताई, हो ताई, असं काय करताय? उर्वशी, काय बी बोलायची गरज नाही, कारण माझा निर्णय एकदम फायनल आहे. यशवंतानं उद्यापासून स्वतःसाठी दुसरं काम बघावं, कारण नुसतं घरात बसून राहणं बरं दिसणार नाही, नाही का? काकू, पाया पडते. अगं असू दे. सुखी राह, यशस्वी हो, आणि आपल्यामध्ये हे इतकं छान नातं जुळून आलंय ना, त्या अखंड जपूया. येत. बघ, 24 तासाची अट दिली होती, तेवढ्यात हजर आहे. पण आता निघते, लय वेळ झालाय. उद्या भेटू निवांत. हा मेनका, पुन्हा एकदा थँक्यू. सावकाश जा. चला.